मतदारसंघामध्ये आज नरसिंहवाडीच्या पवित्र भूमीमध्ये आयोजित आजचा गणपतराव दादांचा प्रचार शुभारंभ, या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते हा प्रचार शुभारंभ झाला ते तुमचे आमचे अस्मिता कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, आमच्या भगिनी आदरणीय सुप्रियाताई, माजी मंत्री आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब, भूषणराजे होळकर साहेब, व्यासपीठावर असणारे आमचे दुसरे मित्र माजी आमदार राजीव आवळे, संजय पवारजी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे काका व्ही पाटील साहेब, पृथ्वीराज यादव, ए पाटील, चंगेज खान पठाण, रावसाहेब बिलोडे, वैभव उगळे, मधुकर पाटील, संजय अनुशे, जगदाळे साहेब, धनाजीराव, विजय पाटील, माधुरी सावगावे, स्वाती सासने, अनिल गाडगे, भवानी सिंग घोरपडे, मधुकर पाटील, रघुनाथ दादा आणि सर्वच बंटी जगदाळे, रमेश शिंदे, सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि जमलेले या शिरोळमधले स्वाभिमानी नागरिक बंधू, माता भगिनी आणि तरुण मित्र, लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर विधानसभेचं रणांगण कधी सुरू होणार याची चर्चा या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं होती. कारण की या महाराष्ट्रातल्या जनतेला वाटत होतं निवडणुका लवकर व्हाव्यात, महायुतीचं सरकार महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका गेले 2.5 वर्ष करत नाही आणि म्हणून या राज्यातल्या लोकांना देखील वाटत होतं की आता राज्यपाल राजवट इथे वाढतं आणि वर्षभर राज्यपालांचा कारभार या राज्यामध्ये होईल का अशी शंका निर्माण झाली होती. परंतु शेवटी ही महाराष्ट्राची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, इथं काय चुकीचं केलं तर लोक सोडणार नाहीत हे लक्षात आल्यामुळे या निवडणुका आता लावण्याची वेळ भाजपवर त्या ठिकाणी आली. आणि या रणांगणामध्ये मागच्या वेळी ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या, आता अगदी नोव्हेंबरपर्यंत या निवडणुका पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. त्यांना वाटलं की मॅचची टायमिंग वाढवली, अंपायर मॅनेज केला तर मॅच जिंकणार. मॅच ते जिंकणार नाहीत, महाविकास आघाडीच मॅच या ठिकाणी जिंकणार. कुठल्याही परिस्थितीत काही या ठिकाणी बदल केला, तारखा जरी पुढे घेतल्या असल्या तरी या महाराष्ट्रातली जनता गेले 3 वर्ष वाट बघते. ती एकाच गोष्टीची ताई वाट बघते, ती काँग्रेस फोडणाऱ्यांचा बदला घ्यायचा, आदरणीय पवार साहेबांचा पक्ष फोडला त्यांचा बदला घ्यायचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला त्यांना या ठिकाणी हिसका दाखवायचा. हे गेले 3 वर्ष ही महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी वाट बघते. आणि ही संधी आता आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं आलेले आहे. आपण बघितलं हे महाराष्ट्र राज्य आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून या राज्याला एक वेगळा इतिहास आहे. हा इतिहास पुसण्याचं काम गेल्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी झालं. आज सकाळी असलेला आमदार संध्याकाळी गुवाहाटीत होता, सुरतमध्ये होता, हे या उभ्या महाराष्ट्रानं या ठिकाणी बघितलं. सकाळी भेटलेले उद्धव ठाकरे साहेबांना भेटलेली मंडळी संध्याकाळी सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले, हे उभ्या महाराष्ट्रानं या ठिकाणी बघितलेलं. विश्वास कुणावर ठेवायचा असं एक अविश्वासाचं वातावरण दुर्दैवानं या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं. आज समाजामध्ये आपण सगळेजण राहतो, आपण विश्वासानं आपलं जीवन जगत असतो. एखाद्या किराणा मालाच्या दुकानाबाहेर आम्ही उभारलो असेल, मोटरसायकल लावली, आज दुकानात गेलो आम्ही लक्ष्मण ढोबळे साहेब, तर शेजारी एखादा माणूस उभारलेला असतो, त्याला आम्ही सांगतो जरा लक्ष ठेव, मी 2 मिनिटात येतो. अनोळखी असतो माणूस, ओळखीचा नसतो, खरं आपण त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवतो. आमच्या भगिनी कधी कधी या ठिकाणी मध्यमवर्गीय भगिनी कुठंतरी 8-10 दिवस गावाला जात असल्या तर 5 दागिने घरातले असतील तर शेजारणीकडे देतात, हे तुझ्याकडे ठेव, मी घराला कुलूप लावणार आहे, काय तर होऊ नये म्हणून विश्वासानं ठेवतात. आज तो विश्वास या महाराष्ट्रातला संपलेला आहे. आज तो विश्वास या महाराष्ट्रातला संपलेला आहे. आमदार पळून जायला लागले, खासदार पळून जायला लागले, समाजामध्ये एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून ही निवडणूक
गणपतराव पाटील साहेबांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, बंटी पाटलाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, सुप्रियाताईंच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। त्याच्यापेक्षा या भविष्य काळामध्ये विश्वासाचं राजकारण आपल्याला प्रस्थापित करायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही, ही भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी। आज जनमानसामध्ये गडूळ वातावरण झालेलं आहे। नेमका आम्ही आयुष्यात विश्वास ठेवायचा कुणावर हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या अविश्वासाच्या वातावरणामध्ये एक आशेचं किरण दिसतं, ते राहुल गांधींचं दिसतं, आदरणीय पवार साहेबांचं दिसतं, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं दिसतं। आज या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला वाटतं की या 3 लोकांच्या माध्यमातूनच हा महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम होऊ शकतो आणि म्हणून आज आपली जबाबदारी आहे, आपली कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या भविष्यकाळात ही जबाबदारी घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करावं लागेल। स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी या तालुक्याची हरित क्रांती करण्याची भूमिका घेतली। त्या काळामध्ये दत्ताजीराव कदम साहेब असतील, खंजिरे साहेब असतील, या सगळ्यांनी या तालुक्याला पुढे घेऊन जाण्याचं काम प्रामुख्याने त्या काळामध्ये केलं। तोच वसा आणि वारसा स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी पुढच्या काळामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम केलं। मला आठवतंय 2009 साली ज्यावेळी या जिल्ह्यामध्ये 2च आमदार निवडून आले, एक बंटी पाटील आणि एक सारे पाटील साहेब या ठिकाणी निवडून आले आणि मला त्यावेळी आठवतंय की मी नवीन होतो, माझी दुसरी टर्म होती, परंतु त्यावेळी सारे पाटील साहेबांनी एक सोनियाजींना पत्र लिहिलं आणि म्हणले या जिल्ह्यामध्ये जर काँग्रेसला ताकद द्यायची असेल तर आपण बंटी पाटलाला मंत्री करा। हे उपकार मी माझ्या आयुष्यामध्ये कधी या ठिकाणी विसरू शकतो आणि मी अनेकदा सभेमध्ये बोललेलो आहे, अनेकदा मी याचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून मला आज आनंद आहे की आज जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नेता या नात्यानं आज स्वर्गीय सारे पाटील साहेबांचं स्वप्न गणपतराव दादांना आमदार म्हणून पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी घेतो। एक चांगलं कर्तृत्ववान नेतृत्व, एक चांगलं सज्जन नेतृत्व, एक सन्मानाचं नेतृत्व, ज्यांनी या ठिकाणी शारपड जमिनीमध्ये एक विकासात्मक दृष्टिकोन घेऊन या तालुक्याला पुढे घेऊन जाण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी केलं। आता लोकांनी शिरोळचा निर्णय घ्यायचा आहे की एक शांत संयमी नेतृत्व पाहिजे का पुढच्या बाजूला काय मी सांगायची या ठिकाणी गरज नाही, सगळ्या शिरोळला या ठिकाणी माहीत आहे, मी त्याचं सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। एक शांत संयमी नेतृत्व गणपतराव दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे। आपण काळजी करू नका, त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यकाळात या तालुक्याला विकासात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न तुमचा आमचा निश्चितपणे या ठिकाणी असणार। अनेकदा चर्चा येते गणपतराव दादा संयमी आहेत, शांत आहेत, काय अडचण आली तर काय होणार, अडचण आली तर काळजी करू नका। या तालुक्यामध्ये तुम्हाला रात्री 12 वाजता कुठली अडचण आली तर बंटी पाटील तुमच्या पाठीशी आहे, हे ठामपणे मी आपल्याला सांगतो। काळजी करू नका। हे संयमाचं नेतृत्व असलं तरी आम्ही ज्या भूमिका या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये वटवतो, एकदा एक भूमिका घेतली तर त्या भूमिकेला राहणारा हा व्यक्तिमत्व या आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून काळजी करू नका। स्टेजवर बसणारी सगळी मंडळी, मग राष्ट्रवादीच्या असतील, शिवसेनेच्या असतील, आमच्या दलित संघटना असतील, या सगळ्या संघटना ताकदीनं गणपतराव दादांच्या पाठीमागे या ठिकाणी आहेत। पुढच्या 15 दिवसामध्ये अनेकदा संघर्षाचा वेळ या तालुक्यामध्ये येणार आहे। मी आता येत होतो दादा, मला 5-6 फोन तालुक्यातनं आले की रात्री 12ला फोन चालू झालेत, म्हणलं 12ला काही ठिकाणी फोन या लागलेत। माझी सगळ्यांना विनंती आहे, काळजी करू नका। 12ला कुणाचा फोन आला तर 12:15ला मला कळवा, मी निश्चितपणे तुमची काळजी घेतो। तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही, टेन्शन कुठलंही या ठिकाणी घेऊ नका। आज आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आपल्या पुढे या ठिकाणी आलो, छाती ठोकपणे आम्ही सांगतोय गणपतराव दादा काँग्रेस पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आहेत। मग तुम्ही शिंदे सेनेचं तिकीट का घेतलं नाही, तुम्ही भाजपचं तिकीट का घेतलं नाही, हा माझा प्रश्न या ठिकाणी आहे। तुम्ही तिकीट का घेतलं नाही हा प्रश्न या ठिकाणी आहे। का उद्या पुन्हा एकदा बदलायच्या दृष्टिकोनातून आघाडी घेतली का अशी शंका आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी म्हणतात की पुन्हा बदलायसाठी अशा पद्धतीची भूमिका घेतली का। आणि म्हणून माझी विनंती आहे, जो एकनिष्ठ आहे, जे घरानं या काँग्रेस पक्षावर एकनिष्ठ आहे,
त्या घराण्याला आपण या ठिकाणी मतदान करणार का जे बदलतात भूमिका त्यांच्या बाजूने राहणार, हा निर्णय येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. जे चांगलं आहे गणपतराव पाटलांच्या माध्यमातून त्याला चांगलं म्हणायचं असेल तर मतदान करण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल, हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे. या तालुक्याचा इतिहास मोठा आहे. या तालुक्याला प्रचंड असा एक ऐतिहासिक वारसा या ठिकाणी. शिरोळ हे आमचं मुख्य गाव आहे, तालुक्याचं गाव आहे. माझी गणपतराव दादांना विनंती आहे, दादा तुम्ही आमदार होणार आहात, काळ्या दगडावरची पांढरी रेगा, काही अडचण या ठिकाणी नाही. तुम्ही आमदार झाला की या शिरोळ तालुक्यातलं पहिलं काम करायचं असेल तर ते शिरोळ गावातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे, हे मी आपल्याला नम्रपणे या ठिकाणी सांगतो. ती जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. जिथं लागेल तिथं मी तुमच्याबरोबर आहे निश्चितपणे. आज उद्याच्या भविष्यकाळात आज मालवणमध्ये आम्ही बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आराध्य दैवत मानतो त्यांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करायला ही कमी या ठिकाणी पडली नाहीत. 8 महिन्यामध्ये पुतळा कोसळतो, मुख्यमंत्री येतात म्हणतात वाऱ्यानं या ठिकाणी पडला. मी तिथं भेट दिली, सकाळी गेलो, म्हणले पुढच्या घरचे राहणारे म्हणले साहेब कौला सुद्धा उडाली नाही तो आमच्या घरची, मग पुतळा कसा पडला? कौला सुद्धा उडाली नाहीत आमच्या घरची. म्हणजे जी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखू शकत नाही ते उद्या सामान्य माणसाला नाही या ठिकाणी काय देणार? ज्या बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झाला, तिची बाळंती नाही, 14 तास पोलीस स्टेशनमध्ये उभी होती, तिच्यावर गुन्हा या ठिकाणी त्या आरोपीवर करण्यात आला नाही. हे महाराष्ट्रामध्ये कधी या ठिकाणी घडलं नव्हतं. त्या संस्था चालकाला वाचवायचं काम महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं. त्या मुलीवर अन्याय झाला त्याचा हिशोब देण्याचं काम या महायुतीला येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी करावं लागेल. आज आपण दिवाळी बघतोय ताई, गेले 2-3 दिवस झालं दिवाळी निमित्तानं मी अनेकांच्या घरात जातोय. गेले 20-25 वर्ष अनेक कार्यकर्त्यांच्याकडे जात होतो. ह्या दिवाळीला जरा वेगळं वाटलं. घरी गेलो कुणी फराळच समोर ठेवला नाही. मला लक्षात आलं महागाई एवढी झालेली आहे की आता फराळ सुद्धा महाग झालेला आहे या दिवाळीला. म्हणजे पूर्वी करंजी हातात घेतली तर आत करंजीत खोबरं असायचं, आता करंजीत खोबरं सुद्धा राहिलेलं नाही. म्हणजे एखाद्या घरात 10 पदार्थ दिवाळीचे व्हायचे ताई, आता 5च पदार्थ व्हायला लागलेत. ह्या दिवाळीला खऱ्या अर्थानं महागाईचा भडका हा दिवाळीमध्ये आमच्या स्वयंपाकघरात टाकण्याचं काम या महायुतीनं या ठिकाणी केलेला. एका बाजूला लाडक्या बहिणीचा उल्लेख त्या ठिकाणी झाला. लोकसभेमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना दाखवून दिलं की सरकार काय असतं, तुम्ही काय कारभार करता. विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत महायुतीला धडा शिकवायचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. आणि मग लाडकी बहीण आठवा लागली, लाडका भाऊ आठवा लागला, रक्षाबंधन आठवा लागलं, भाऊबीज आठवा लागली. ह्याच्या आधी कधी रक्षाबंधन झालंच नव्हतं, भाऊबीज कधी झालीच नव्हती. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हे सगळं सत्य आम्ही जे आपल्या समोर मांडतोय त्याचा विचार करून पायाला या ठिकाणी पानं बांधा. पुढचे 15 दिवस दुसरं काही काम या ठिकाणी करायचं नाही. पुढचे 15 दिवस आपल्याला गणपतराव पाटलांसाठी या ठिकाणी द्यायचे आहेत. मग काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील किंवा आमच्या अनेक इंडिया आघाडीच्या संघटना आहेत, या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन गावागावापर्यंत या ठिकाणी पोचा, लोकांच्या पर्यंत पोचण्याचं काम या ठिकाणी करा. मतदाराला घरातून आणण्याचं काम त्या ठिकाणी करा. आता निवडणुका 70% मॅनेजमेंटवर झालेल्या आहेत, 30% कॅम्पेनिंगवर झालेल्या आहेत. मॅनेजमेंट काय तर मतदाराला मतदानापर्यंत घेऊन आणणं ही कार्यकर्त्याची जबाबदारी भविष्यकाळात असणार आहे. आम्हाला जर वाटत असेल, आम्हाला मनापासून वाटत असेल सारे पाटील साहेबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करायचं असेल तर गणपतराव दादांना किमान 50,000च्या मताधिक्यानं निवडून देण्याची भूमिका आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळात स्वीकारावी लागेल. या तालुक्यामध्ये आता दादा वारं फिरलेलं आहे. परिवर्तनाचे वारे आम्ही सारे, परिवर्तनाचे वारे, परिवर्तनाचे वारे सारे जण आपण आदरणीय गणपतराव दादांच्या पाठीमागे राहूया. सुप्रियाताई आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. अतिशय आनंद वाटतोय आम्हाला
की आज महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी असू दे, शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे, या जिल्ह्यामध्ये एकसंघपणे लढण्याचं काम आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी करतोय. ठीक आहे, सीट वाटपापर्यंत आम्ही रस्सीखेचमध्ये या ठिकाणी होतो, परंतु शेवटी सीट वाटप झाल्यानंतर मी उल्हास पाटलांना बोलवून घेतलं. 2 तास त्यांच्याबरोबर बैठक केली, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हाला मोठं केलंय त्यांच्या पाठीत खंजीर खुपसू नका, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसू नका. आजचा काळ उद्या या ठिकाणी येईल, तुम्ही काळजी या ठिकाणी करू नका. ज्यावेळी गोकुळची निवडणूक होती त्यावेळी सुजित मिंचेकरांना उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं गोकुळमध्ये घ्या. मुरलीधर जाधवाला या ठिकाणी घेण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला या ठिकाणी चालले, मग आता का चालत नाहीत हा माझा प्रश्न या ठिकाणी. ज्यावेळी तुम्हाला गरज होती त्यावेळी शिवसेना, उद्धव ठाकरे साहेब तुमचे दैवत होते, आज ते दैवत कुठे गेलं. आणि म्हणून माझ्या कडवत शिवसैनिकांना शिरोळमधल्या या ठिकाणी विनंती आहे, ज्या लोकांनी उद्धव ठाकरे साहेबांना फसवलं, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा अपमान केला, पवार साहेबांचा अपमान केला, त्यांना धडा शिकवायचा असेल, मताची ताकद दाखवायची असेल तर आपल्याला ही संधी आलेली आहे. जे गद्दार आहेत, ज्यांनी फसवलेलं आहे ते आज आपल्याला फसवलं, उद्या तुम्हाला फसवायला या ठिकाणी मागं पुढे बघणार नाहीत. हे जर याचा सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असेल तर येणारी 20 तारीख आपल्याला महत्त्वाची आहे. आणि म्हणून आदरणीय गणपतराव दादांना आपण ताकदीनं निवडून द्या. पहिली सभा आहे त्यामुळे जास्त बॅटिंग करत नाही, अजून 2-3 सभा होणार आहेत, त्या सगळ्यामध्ये जसा रंग चढेल तशी बॅटिंगला धार या ठिकाणी येणार आहे. आता सुरुवात आहे, आता आपल्या पहिल्या 5-6 ओव्हर झालेल्या आहेत. 20-20ची मॅच आहे, अजून 15 ओव्हर आहेत, त्यामुळे भरपूर बोलायला आपल्याला थोडं शिल्लक ठेवलं पाहिजे. परंतु आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगतो, परिवर्तनाचे वारे आम्ही सारे, परिवर्तनाचे वारे आम्ही सारे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.